नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपले स्वागत आहे. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करा. वेगळे रंग आयुष्याचे भाग 79. काही वेळातच अभय आणि शर्व ईश्वरदादाकडून बाहेर आलेत. कारमध्ये बसल्यावर खूप छान प्रकारे हँडल केली शर्व तू परिस्थिती. ईश्वरदादाशी त्यांच्या घरी जाऊन चांगली डील केलीस तू. अभय शर्वचं कौतुक करत म्हणाला. सर्व ठरल्याप्रमाणे झालं आतापर्यंत तर. बस आता पुढे पटापट हालचाली कराव्या लागतील. शर्वने म्हटलं. हो, मी माझी काही लोकल खबरी ॲक्टिवेट करतो. तू पण तुझे प्रयत्न सुरू कर. त्या लोकांबद्दल जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं आहे आपल्याला. अभयने म्हटलं. ते तर कळेलच आता. अमेया मॅडमने जे हातात घेतलं काम. शर्व म्हणाला. म्हणजे वहिनी तू नाही म्हटल्यावर पण लक्ष घालणार का यात? अभयने शर्वला विचारलं. ती कोणाचं ऐकणारी नाही आहे. तिने तर आतापर्यंत तिचं काम पण सुरू केलं असेल. मला पक्का विश्वास आहे. शर्व स्माईल करत म्हणाला. खूप छान ओळखायला लागलाय तू अमेया वहिनींना. असंच बहरत राहो तुमचं नातं. अभयने म्हटलं. हो नक्कीच, शर्व म्हणाला. पण काय रे, तू तिला जास्तच धाकात ठेवायला बघत नाही का? म्हणजे तिला प्रत्येक गोष्टीत नकार देतोस. अशाने तुमच्या रिलेशनवर परिणाम होणार नाही का? अभय म्हणाला. धाकात नाही रे बाबा. मला काळजी आहे तिची, म्हणून मी तिला काही गोष्टीत अडवत असतो. लहान आहे रे अजून ती. बऱ्याच गोष्टी कळत नाहीत तिला. त्यात खूप टॅलेंटेड आहे. म्हणून शक्य तेवढ्या कमी लोकांच्या नजरेत येईल तेवढंच चांगलं आहे तिच्यासाठी. शर्वने म्हटलं. म्हणजे मला समजलं नाही, काय म्हणायचं आहे तुला? तिचं टॅलेंट सर्व जगासमोर आलं तर चांगलं आहे ना. तिचं करिअर वेगाने पुढे जाईल. ती तिच्या क्षेत्रात यशस्वी होईल तर तुला आनंद नाही होणार का? अभयने विचारलं. असं कसं होईल? तिला खूप मोठं होताना बघायचं आहे मला. तिच्या प्रत्येक यशाचा तिच्यापेक्षा मला जास्त आनंद आहे. पण आताच काही दिवसांपूर्वी तिच्यावर अटॅक झालेला, माहिती आहे ना तुला? ते पण माझ्यासोबत मॉलमध्ये स्पॉट झाली होती म्हणून. त्या लोकांना तिच्याबद्दल अजून पूर्ण माहिती नाही आहे म्हणून एवढ्यावरच थांबलं. पण त्यांना जर तिच्या हॅकिंग टॅलेंटविषयी समजलं तर ते लोक तिच्या मागे लागतील. जगणं मुश्किल होईल. म्हणून मला वाटतं तिने ऑफिसमध्येच काम करावं, कोणाच्या नजरेत न येता. पण ती आहे की ऐकतच नाही. शर्व म्हणाला. हुशार आहे रे ती. काळजी घेते ती स्वतःची. अभयने म्हटलं. हो, पण मला भीती वाटत राहते रे सारखी. मला तिला असं लपवून ठेवावं असं वाटतं सर्व जगापासून. शर्वने म्हटलं. डोंट वरी, सर्व ठीक आहे. अभय. हो, आमचं सोड, चालूच आहे. पण तुझं काय चाललं आहे? अवनीसोबत कधी बोलणार आहेस? जास्त उशीर नको करूस रे. आपण आता कॉलेज बॉईज नाही राहिलो आहे. तो आधी बघ. आपल्याहून लहान आहे, पण लग्न करून सेटल पण झाला आणि एका मुलाचा बाप पण. शर्वने म्हटलं. हो, लकी आहे यार तो. जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबतच लग्न पण झालं. इतकं गोंडस बाळ पण आलं त्याच्या आयुष्यात. शिवाय पूर्ण फॅमिली जवळ आहे. आपलं तसं नसतं यार. तू तिकडे आणि तुझी फॅमिली इकडे. आणि माझं तर त्याहून वाईट झालं आहे. आई बाबा तिकडे गावाकडे, मी इथे, आणि जिच्यावर प्रेम करतो ती तिसरीकडेच. कसं बोलू यार तिला? तिने होकार दिला आणि आमचं लग्न झालंही, तरी सोबत तर राहता येणार नाही. शिवाय
दोघांची ड्युटी अशी आहे की आमचा टाईम मॅच होणं शक्यच नाही आहे. कधी पण इमर्जन्सी कॉल येऊ शकतो आणि ड्युटी फर्स्ट, तुला तर माहितीच आहे. अभय म्हणाला, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण म्हणून काय जगणं सोडून द्यायचं? तुला पण खुश राहायचा अधिकार आहे ना. आणि रोज नाही पण विकेंडला तर भेटूच शकतात ना तुम्ही. आणि काय माहिती, कदाचित एकाच शहरात ट्रान्सफर होऊ शकते तुमची. चांगल्या होप्स ठेवायच्यात नेहमी. शर्व अभयला समजावत म्हणाला. बघू, हे मिशन झालं की बोलतो मी तिला. अभयने मान हलवली. हो, शर्वही म्हणाला. त्याच दिवशी देशमुख निवासात शर्व काही वेळात घरी आला. सर्व हॉलमध्येच बसलेले होते. माधुरी आणि सोनल पण तिथेच होती. म्हणून शर्व तिथं न थांबता रूममध्ये जायला लागला. शर्व, अरे ये ना, आमच्यासोबत पण बस जरा. सारखा बाहेर असतोस आणि घरी असला की त्या बेडरूममध्ये. घरातील लोकांशी पण बोलत जा जरा. हो की नाही हो अप्पा? माधुरी जाणाऱ्या शर्वला म्हणाली. अगं, तो आताच बाहेरून आलाय ना, फ्रेश तर होऊ दे त्याला, मग येईल तो इथे. जा रे शर्व तू, आणि ये नंतर खाली, अप्पांनी म्हटलं. हो, शर्व मनात नसताना पण हो म्हणाला. तो वर गेला तरी इथे सोनल त्याला मागून एकटक बघतच होती. तिला तसं बघून प्राची मुद्दाम अंजूला म्हणाली, ए वहिनी, शर्वभाई किती हँडसम दिसतो ना. मुली तर अजूनही त्याला बघतच राहतात. प्राची म्हणाली. हो, ते तर आहेच. अंजूनेही होकार दिला. मी काय म्हणते अवंतिका काकू, तू न भाईची चांगली मीठ मोहरीने नजर उतरवून घे बरं. कोणाची काळी नजर लागली असेल माझ्या भाईला तर उतरून जाईल. प्राची सोनलकडे बघत म्हणाली. हो हो काकी, नक्कीच उतरव बरं. प्राचीने कितीतरी दिवसातून चांगली गोष्ट म्हटली आहे. कुणाल हसतच म्हणाला. त्यांच्या अशा बोलण्यावर सोनलचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. ती रागात उठून जाणार तोच माधुरीने तिचा हात पकडून तिला खुणावले. तसं तिचं लक्ष फ्रेश होऊन खाली येणाऱ्या शर्वकडे गेलं. ती पटकन पूर्ववत होऊन बसली. मॉम, मला कॉफी हवी आहे. शर्व चेअरवर बसत म्हणाला. हो, थांब, मी आणते बनवून. अवंतिकाने शर्वला होकार दिला. अगं, तू कशाला जातेस? सोनल आणेल ना बनवून. आता सवय करायला हवी तिला. हो की नाही ग सोनल? माधुरी हसत म्हणाली. हो, का नाही? सोनल लाजण्याचं नाटक करत म्हणाली. माधुरीच्या बोलण्याने सर्वांचे चेहरे पडले. शर्वच्या चेहऱ्यावर राग दिसायला लागला. तसं शुभ्रा पटकन म्हणाली. कशाला काकी, त्यांना त्रास? पाहुणे आहेत त्या आपल्या, आणि अंजूताई आहेत, मी आहे. आम्ही असताना पाहुणीने आपल्या किचनमध्ये जाणं चांगलं नाही दिसत. शुभ्रा म्हणाली. हो, मग काय, शुभ्रा वहिनी बरोबर बोलते. चल सोड, आज मी माझ्या लाडक्या भाईसाठी कॉफी करणार, स्पेशलवाली. हां, आता अमूसारखी नाही येत मला बनवता, पण पिण्यालायक नक्कीच असते. प्राची शर्वकडे बघत हसून म्हणाली. तिचा काय संबंध आता इथे? आणि सोनल आता जरी पाहुणी असली तरी लवकरच फॅमिलीत येईल ती आपल्या. म्हणून आतापासून सवय केली तर काय वाईट आहे? काय अप्पा, बरोबर बोलते ना मी? माधुरीने म्हटलं. त्यावर अप्पा काहीच न बोलता उठून उभे राहिलेत.
मी जरा पडतो माझ्या रूममध्ये जाऊन, थकायला झालाय जरा, असं बोलून अप्पा जायला निघाले. अप्पांच्या अशा न बोलता जाण्यावर माधुरी भुवया उंचावून त्यांना बघू लागली. वातावरण जरा तंगत झालं होतं. अप्पा उठून जाणार तोच शर्वने त्यांना थांबवलं. आजोबा, बसा जरा वेळ, मला थोडं बोलायचं होतं. शर्व त्यांना म्हणाला. हो बोल ना, काय बोलायचं ते, अप्पांनी म्हटलं. शर्व काही बोलणार तोच आधी तिथे धावत आला. शुभ, शुभ, OMG, मी खूप खुश आहे, आधी शुभ्राचे हात पकडत म्हणाला. अरे हळू न, काय झालं ते तर सांग, शुभ्राने आधीची एक्साइटमेंट पाहून म्हटलं. हो मग काय, किती ओरडतोय, बाप झाला एका मुलाचा तरी अजून लहान मुलांसारखाच वागतो, अवंतिकाने आधीला म्हटलं. अगं मॉम, बातमीच तशी आहे, तुला पण खूप आनंद होईल, आधी अवंतिकाला म्हणाला. काय रे आधी, नवीन प्रोजेक्ट मिळाला की काय मोठा, यशवंतरावांनी आधीला म्हटलं. खरंच की काय रे, बघ अवंतिका, सोनल काय आली आहे घरात, सर्व किती चांगलं होत आहे, माधुरी म्हणाली. ए मम्मी, आधी काय झालंय ते तर बघ, लागली मध्येच सोनलला घरात घुसवायला, कुणाल डोळे फिरवत म्हणाला. नाही तर काय काकी, माझी पिल्लू फर्स्ट आली, त्यात हिचा काय संबंध, आधीही म्हणाला. अरे हो, अमूचा रिझल्ट होता ना आज, अवंतिका आठवून म्हणाल्या. हो अगं तेच तर सांगतोय, पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केला मॅडमने, आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक केले तिने. समीरचा कॉल आला होता मला, कॉलेजमध्ये चांगलंच सेलिब्रेशन सुरू आहे, सर्वांना बोलायचं आहे तिच्याशी. शुभ्रा, अमू कुठे आहे, ती फोन पण उचलत नाही आहे, आधी सर्वांना सांगत होता. ती आली नाही अजून घरी, पण ती कॉलेजला नाही आहे तर एकटी कुठे असेल, शुभ्रा काळजीने म्हणाली. आधीने शर्वकडे बघितलं. शर्व तिथून उठला आणि अमूला कॉल करू लागला. हॅलो, कुठे आहेस तू, अजून घरी का नाही आलीस, शर्वने विचारलं. बाहेरच आहे, आलेच 2 मिनिटात, अमूने असं बोलून कॉल कट केला. शर्वने ओके म्हटलं. शर्व, भाई काय झालं, काय म्हणाली ती, आधी शर्वजवळ जात म्हणाला. त्यावर शर्व काही बोलणार तोच अमू आत आली. ती आत आली. हॉलमध्ये सर्व बसलेले होते. बाजूला शर्व आणि आधी उभे होते आणि ते सर्वच तिच्याकडेच बघत होते. काही जण प्रेमाने तर काही कौतुकाने आणि काही रागाने. शुभ्रा उठून तिच्याजवळ आली. अमू, कुठे होतीस तू, कॉलेजला का नाही गेलीस, कॉल पण रिसीव नाही केलास कुणाचा, असं नको करत जाऊ, किती वेळा सांगायचं तुला, शुभ्रा अमूला म्हणाली. सॉरी दी, मोबाईल सायलेंटवर होता, कळलंच नाही मला, अमूने म्हटलं. अगं सोड ते सर्व, एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि तिथेच काय थांबली आहे, इकडे ये, अवंतिकाने म्हटलं. काय झालं, अमूने विचारलं. अमू जसं बाकीच्यांशी बोलण्यात बिझी झाली तसं शर्वने आधीला इशारा केला आणि तो तिथून रूममध्ये निघून गेला. अगं काय झालं, काय तुला माहिती नव्हतं का की आज तुझा रिझल्ट आहे म्हणून, अंजूने आश्चर्याने विचारलं. ते होय, हो माहिती होतं ना, अमू
एकदम शांततेत म्हणाली, अगं मग तुला काही एक्साइटमेंट आहे की नाही रिझल्टची? प्राचीने विचारलं. त्यात काय एक्साइटमेंट असणार आहे? आपण ज्या प्रमाणात स्टडी करतो त्यानुसार रिझल्ट लागतो, अमू म्हणाली. ओ मॅडम, तुमचे पाय कुठे आहेत? तुमच्यासारखे सॅम्पल आजपर्यंत मी बघितले नव्हते. कुणाल अमूच्या समोर साष्टांग नमस्कार करत म्हणाला. ए चल उठ रे कुणाल. अमू कॉंग्रॅच्युलेशन, वैभव तिला जवळ घेत म्हणाला. थँक्यू जिजू, अमू ही गोड हसत वैभवला म्हणाली. आज एवढ्या आनंदाचा दिवस आहे, चला माझ्याकडून एक ग्रँड पार्टी डिक्लेअर करतोय मी, माझ्या मुलीच्या टॉप येण्याच्या खुशीत. अवंतिका, काहीतरी गोड कर आज जेवणात. माझी मुलगी माझं नाव खूप मोठं करणार आहे एक दिवस. अविनाशराव अमूला जवळ घेऊन अवंतिकाला म्हणाले. हो नक्कीच, पण तुमच्यासोबत माझी पण मुलगी आहे म्हटलं ती, अवंतिकाही म्हणाल्यात. अरे पण तुम्हा दोघांच्या आधी माझी नात आहे ती, हो की नाही ग? अप्पा हसतच अमूला म्हणाले. हो मग काय, सर्वजण एकीकडे आणि आजोबांचं प्रेम एकीकडे. माझे एकुलते एक आजोबा आहेत, अमूही अप्पांना बिलगत म्हणाली. हो मग माझी लाडकीच आहेस तू, अप्पा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. लाड नंतर करून घे बाई, आधी कॉलवर बोल, बाबा आहेत. शुभ्रा अमूच्या समोर मोबाईल पकडत म्हणाली. हो आण, मी आलेच फ्रेश होऊन. अमू मोबाईलवर बोलत बोलतच फ्रेश व्हायला रूममध्ये निघून गेली. काय एवढं कौतुक चाललंय हिचं? माधुरी आंटी, काही करत का नाही तुम्ही? सोनल हळूच माधुरीला म्हणाली. तू तिला सोड आणि शर्वकडे लक्ष दे. शर्व तुझ्या मुठीत आला तर बाकी काही करायची गरज नाही, माधुरी सोनलला समजावत म्हणाली. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तो माझ्याकडे बघायला पण तयार नसतो. आता तर माझ्या डॅडलाच बोलवायला लागेल. बस झालं आता, मला सवय नाही आहे हे असं फालतू फॅमिली ड्राम्यात. आता फुल अँड फायनल. असं नाक घासत येतील ना हे सर्व माझ्या पायाशी? बघाच तुम्ही आंटी, सोनल नाक उडवत माधुरीला म्हणाली. बघ बाई आता काय ते, माधुरीने म्हटलं. मी माझ्या डॅडला बोलावणार म्हणजे तुमचं काम संपत नाही आहे. मला प्रमोट करावंच लागणार आहे, नाहीतर मी काय करेल माहिती आहे ना तुम्हाला, सोनल म्हणाली. अगं मी तर नेहमीच तुझ्यासोबत आहे, नको टेन्शन घेऊ त्याचं, माधुरीने म्हटलं. तेच चांगलं आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवायचं, सोनल आवाजात जर बांधून म्हणाली. त्या दोघींना तसं एकमेकांशी खुसूरफुसूर करताना पाहून अंजूने प्राचीला हळूच कोपरा टोचला. तसं प्राचीने पण त्यांच्याकडे पाहिलं. तुमच्या दोघींचे काय चालू आहे मम्मी? सर्वांनी अमूला कॉंग्रॅट केलं पण तू नाही केलंस, प्राचीने म्हटलं. पास झाली आहे तर एवढं काय कौतुक चाललंय, माधुरी म्हणाली. अगं ती फक्त पास नाही झाली आहे तर पहिली आली आहे, ते पण पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये. गोल्ड मेडल मिळेल तिला आता, प्राची माधुरीला समजावत म्हणाली. हो आंटी, प्राची वहिनी बरोबर बोलते, खूप हुशार आहे ती. कम्प्युटर या विषयामध्ये सर्वच माहिती आहे तिला, सोनलने म्हटलं. सोनलच्या बोलण्यावर सर्वच तिच्याकडे बघायला लागले की ही कशी अमूची तारीफ करते आहे. सोड ग, तू पण काय कमी हुशार आहेस का?
तुला पण तर सर्वच येतं. फक्त त्या कम्प्युटरचं नाही तर बाकी सर्वच येतं. माधुरी फुशारकी मारत म्हणाली. ओ, खरंच की काय? प्राची, मग असं असेल तर माझ्या लॅपी पण ही ठीक करू शकते ना? कुणालने म्हटलं. हो, मग काय, अगदीच. काय हो सोनलताई, करता का माझ्या भावाचा लॅपी दुरुस्त? काही विशेष नाही झालाय, बस काहीतरी व्हायरसचा प्रॉब्लेम झालाय. आता घरातच दुरुस्त होऊ शकतो, तर बाहेर का जायचं? कुणाल दादा, जा पटकन घेऊन ये लॅपटॉप. माझी नणद पण कोणापेक्षा कमी नाही आहे, बघच तू, प्राचीने म्हटलं. अगं पण मला नाही, सोनल बोलत होती, तिचं बोलणं मध्येच तोडत. तुम्ही आता काही बोलूच नका, करूनच दाखवा. काय? प्राचीने म्हटलं. कुणालने लॅपटॉप आणून सोनलच्या हातात दिला. तिला काहीच कळत नव्हते. तिने रागातच माधुरीकडे पाहिलं. नको तिथे तोंड चालवत राहते ही मूर्खबाई. चांगलंच फसवलं आहे या प्राची आणि तिच्या मूर्ख मम्मीने. काय करू यार, या शर्वमुळे होत आहे हे सर्व. गपचूप माझ्या म्हणण्यानुसार माझ्याशी लग्न केलं असतं तर काय झालं असतं? मला काय हौस आली इथे थांबायची? सोनल मनातच स्वतःला कोसत होती. सर्व सोनलकडेच बघत होते. करतेस ना ग सोनल? अंजूने म्हटलं. हो, करते ना, सोनल कसंनुसं हसत म्हणाली. बघितलं का, अमुक एवढी हुशार आहे ते. सर्वांनी कौतुक केलं, पण शर्वने अजून केलं नाही आहे. शर्व तिचं कौतुक कसं करतो ते वाचायला आवडेल ना तुम्हाला? मग पुढच्या भागाची वाट बघा. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद.